सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू होणार. वेतनांमध्ये नेमकी किती पगारवाढ होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग बघूया की नवीन वेतन आयोग कधी लागू होणार आणि वेतनामध्ये नेमकी किती पगारवाढ होणार. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची नवीन मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत वेतन आयोग समितीचे गठन मोदी सरकारकडून करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ अशा मोठ्या राज्यांमध्ये अपयश मिळाले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखील कारणीभूत ठरलेला आहे. यामुळेच देशामध्ये आगामी काळांमध्ये काही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या केंद्र सरकारला एनडीए मधील काही निर्वाचित तसेच अपयशी झालेल्या सदस्यांनी सल्ला दिला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. कर्मचाऱ्यांच्या रोषाचा विपरीत परिणाम निवडणुकांमध्ये होत असल्याची कबुली एनडीएच्या पुढाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन वेतन आयोगाची प्रतीक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सन 2024 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने पूर्व कामकाजाकरिता वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होण्याची मोठी चर्चा सध्या मीडिया रिपोर्टमध्ये सुरू आहे. केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी वेतन आयोगांमध्ये सुधारणा करण्यात येते. सन 2016 मध्ये 6वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता. तर आता 10 वर्षांनी म्हणजेच सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग म्हणजेच 8th पे कमिशन लागू करण्यात येणार आहे. पगारामध्ये किती वाढ होईल? तर केंद्रीय कामगार युनियन मार्फत पगारांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे नवीन वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे. यानुसार पगारवाढ केल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 18,000 रुपयावरून 26,000 रुपये अशी वाढ होईल. तर महाराष्ट्र राज्यातील किमान मूळ वेतनांमध्ये 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये अशी वाढ होईल. मग आता नवीन वेतन आयोग समितीची स्थापना कधी होईल? तर नवीन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होणे आवश्यक आहे. यामुळे याबाबत केंद्रीय स्तरावर लवकरच निर्णय होण्याची सध्या चर्चा मीडिया रिपोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक अपेक्षित आनंदाची बातमी घेऊन आलो होतो. ती म्हणजे अशी की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन 8वा वेतन आयोग लागू होणार आणि यानुसार होणारी जी वेतनवाढ आहे ती नेमकी किती असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीच्याही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.